मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, जगाला त्याची सगळ्यात जास्त भीती होती, जगाला ज्याची सगळ्यात जास्त चिंता होती, ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं पुन्हा एकदा ब्लॉकेड झालं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा एकदा बंद पडलं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं तेलाची जहाजं जाणं किंवा त्याच्यातनं पास होणं हे आता पूर्णपणे बंद झालं आहे. इराणने आज सकाळी याची घोषणा केली आणि त्यांनी औपचारिकरित्या असं सांगितलं की आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करतो आहोत. आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं मिलिटरी ब्लॉकेड केलेलं आहे. एवढंच नाही आहे, तर त्यांनी आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं जे वेसल्स जात होते त्यापैकी 2 वेसल्सवरती त्यांच्या इंजिन बॉक्सवरती, इंजिन रूमवरती त्यांनी अटॅक पण केलेला आहे. त्यात एक सायप्रसचं व्हेसल होतं, त्याच्यावर त्यांनी अटॅक केलेला आहे. त्यामुळे आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं तेलाची जी होणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. दरम्यानच्या काळात डोनाल्ड ट्रम्प याच्यामुळे प्रचंड चिडलेत आणि त्यांनी काल रात्रीपासून पुन्हा एकदा इराणवरती प्रचंड हल्ले सुरू केलेत, मिसाईलचे हल्ले सुरू केलेत, खर्गवरती त्यांनी हल्ले सुरू केलेले आहेत. यातनं एक गोष्ट स्पष्ट होती आहे की हा संघर्ष परत एकदा चिघळतो आहे आणि सगळ्यात जास्त चिंता आपल्याला याची होती ती म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची. आपल्यापेक्षाही जास्त चिंता ही चीनला आहे आणि त्याचप्रमाणे इतर आशियाई देशांना आहे, युरोपियन देशांना आहे. कारण ब्रेंट क्रूड ऑइल जे आहे त्याचा मुख्य मार्ग जो प्रामुख्याने पर्शियन गल्फमधनं जातो, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं जातो, त्यापैकी 80% तेल हे चायनाला जे सप्लाय केलं जातं ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं होतं. भारताला साधारणतः 25% ऑइल आहे आणि जवळपास 90% गॅस जो आहे, मग तो LNGच्या बाबतीमध्ये असेल, हा सगळा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातून येतो. इवन युरोपला देखील जे तेल सप्लाय केलं जातं ब्रेंट क्रूड ऑइल, त्याचा देखील महत्त्वाचा स्रोत हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे. आणि आता पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद पडला आहे. मागच्या वेळेला जेव्हा 28 फेब्रुवारीला काही महिन्यांपूर्वी हा संघर्ष जेव्हा सुरू झालेला होता, त्यावेळेला पहिल्यांदा इतिहासामध्ये इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलं, ते बंद केलं आणि तिथनं एकही व्हेसल जात नव्हतं. जसं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलं इराणने, तसं जागतिक बाजारपेठेमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या तेलाच्या किमती $60 प्रति बॅरल होत्या, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत, ती वाढून $120 म्हणजे मार्च महिन्यामध्ये ती $120 प्रति बॅरलपर्यंत गेली आणि तोच प्रकार राहिला. त्यामुळे जगभरामध्ये पॅनिक वेव्ह आली. एनर्जी क्रायसिस प्रचंड मोठ्या प्रमाणावर आला. जो ऑइल शॉक 1973ला जगामध्ये जेव्हा गल्फ स्टेटनी एक पद्धतीने निर्णय घेतला होता की आम्ही आता ऑइल सप्लाय करणार नाही, त्यावेळेला जो ऑइल शॉक जगाला बसला होता, त्यानंतर 2008मध्ये जेव्हा ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ही $140 पर्यंत जाऊन पोहोचली होती प्रति बॅरल, त्यानंतरचा हा तिसरा असा प्रसंग होता की ज्या वेळेला $120 पर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत जाऊन पोहोचली होती. आणि हा ब्लॉकेड साधारणतः 60 डेज पर्यंत चालला. त्याचे गंभीर परिणाम जगभरामध्ये सहन करावे लागले. 123 देशांनी आपल्याकडे तेलाच्या किमती वाढवल्या, ज्याला ऑइल एनर्जी लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली, वर्क फ्रॉम होमसारखी परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या गोष्टी जगभरामध्ये कशा पद्धतीने घडल्या? खुद्द अमेरिकेमध्ये तेलाच्या किमती ह्या 16% वाढल्या, युरोपियन देशांमध्ये त्या 32% वाढल्या, जपानसह सगळ्या देशांमध्ये वाढल्या. आणि त्यामुळे जगाला सारखी चिंता होती की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड जे पर्शियन गल्फमध्ये किंवा आखातामध्ये जो अमेरिका आणि इराणमधला संघर्ष सुरू झाला आहे, त्यामुळे जे झालेलं होतं ते पुन्हा एकदा थांबावं. आणि दरम्यानच्या काळात मागच्या महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः 21 दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये एक सीज फायर ॲग्रीमेंट झाला. त्या सीज फायर ॲग्रीमेंटवरती स्वित्झर्लंडमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या. त्या सीज फायर ॲग्रीमेंटमधली जी महत्त्वाची प्रोव्हिजन होती ती अशी होती की अमेरिका ज्याही गोष्टी इराणला देईल, मग इराणच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी, रिडेव्हलपमेंटसाठी, जे युद्धात नुकसान झाले त्यासाठी $300 बिलियन देईल. इराणच्या ज्या ॲसेट्स, फॉरेनमधल्या ॲसेट्स अमेरिकेने फ्रीज केल्या होत्या त्या रिलीज केल्या जातील. त्याचप्रमाणे इस्रायल लेबननवरती अटॅक करणार नाही. त्यापैकी महत्त्वाची अट अशी होती की इराणकडनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड जे आहे ते आता रिलीज केलं जाईल. मग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड नसेल. त्यामुळे गेल्या 21 दिवसांपासून आपण बघतो की हा सीज फायर ॲग्रीमेंट होऊन आज 21 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या 21 दिवसांमध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन झालं. पुन्हा एकदा त्याच्यामधले जे व्हेसल्स पास होत होते ते व्यवस्थितपणे पास व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे सिच्युएशन स्टेबिलाइज होती आहे असं सगळ्यांना वाटलं, परंतु तसं घडलं नाही. आणि 21 दिवसानंतर पुन्हा एकदा इराणने औपचारिकरित्या घोषणा केली की आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड करतोय. आता मित्रांनो, असं नेमकं काय झालं? खरं तर डिप्लोमसी ही चालू आहे. डिप्लोमसीच्या माध्यमातून चर्चा ज्याला म्हणतो ती पण चालू आहे. चर्चा काही अजून थांबलेली नाही आहे दोघांमधली. विशेष म्हणजे ओमानमध्ये
इराणचे फॉरेन मिनिस्टर जे आहे अब्बास अरगाची हे ओमानमध्ये आहेत आणि तिथं पण त्यांनी चर्चेची सुरुवात देखील केली, पण त्या चर्चेला फारसं यश प्राप्त झालेलं नाही आहे. पाकिस्तान असेल, ओमान असेल, याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करता आहेत. आणि असं असतानाही पुन्हा एकदा असं काय घडलं 21 दिवसांमध्ये की पुन्हा एकदा हा संघर्ष सुरू झाला, हे युद्ध सुरू झालं. इराणला पुन्हा एकदा स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड हे करावं लागलं. ही परिस्थिती का उद्भवली, तर ह्या 21 दिवसांमध्ये नेमकं काय घडलं हे आपण मित्रांनो पहिले तर थोडक्यात समजून घेणार आहोत. मुळात हा जो आता पुन्हा नव्याने संघर्ष सुरू झालेला आहे आखातामध्ये, जो 1-2 दिवसांपूर्वी सुरू झाला आणि आज इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड डिक्लेअर केलं आहे, या संघर्षाच्या मुळाशी जो कारण आहे ते आहे प्रामुख्याने स्टेट ऑफ हॉर्मुझवरती कोणाचे सार्वभौम हक्क असावेत, कोणाची मालकी असावी. आता स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे याच्या संदर्भामध्ये इराणचं म्हणणं असं आहे की स्टेट ऑफ हॉर्मुझ ही आमच्या मालकीची आहे, आमचे त्याच्यावर सार्वभौम अधिकार आहेत. त्यामुळे एक विशिष्ट रूट आहे, त्याच रूटच्या माध्यमातून प्रत्येक व्हेसल म्हणजे जी गल्फमधनं तेल घेऊन निघणारे जे जहाजं आहेत ते एका विशिष्ट रूटमधनंच गेले पाहिजे आहेत. आणि त्या रूटमधनं जायचं जर असेल तर इराणनी प्रति व्हेसल $2 मिलियन $2 मिलियन ही सर्व्हिस फीज, त्याला त्यांनी सर्व्हिस फीज असं नाव दिलं, ते त्यांनी आकारायला सुरुवात केली. आता मूळ प्रश्न असा होता की अमेरिकेला ते मान्य नव्हतं, कारण अमेरिकेला इराणनी त्याच्यावरती सार्वभौम हक्क घोषित करावं हे अमेरिकेला मान्य नव्हतं. याही पुढे जाऊन इराण आपल्या संसदेमध्ये एक बिल आणणार आहे, एक विधेयक आणणार आहे, त्या विधेयकाच्या माध्यमातून अधिकृतरित्या ते स्टेट ऑफ हॉर्मुझवरती आपली मालकी डिक्लेअर करणार आहेत. आणि ही अमेरिकेला सगळ्यात मोठी चिंता होती. आता मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की जगामध्ये जी तेलाची सप्लाय चेन आहे, ज्याला ग्लोबल ऑइल सप्लाय चेन म्हणतात, या ग्लोबल ऑइल सप्लाय चेनमध्ये 7 चोक पॉईंट्स आहेत, 7 चोक पॉईंट्स आहेत. म्हणजे अशा स्वरूपाचं स्ट्रेट म्हणजे निमुळती समुद्रधुनी ज्याच्यामधनं हे तेलाचे जहाजं हे जातात. फॉर एक्झाम्पल स्टेट ऑफ हॉर्मुझ हा एक प्रकारचं चोक पॉईंट झाला, त्याचप्रमाणे मलाक्का स्ट्रेट हा एक प्रकारचा चोक पॉईंट झाला. अशाच प्रकारचे चोक पॉईंट रेड सी मध्ये पण आहेत की जे ऑइल सप्लाय करण्यासाठी पनामा हा देखील एक प्रकारचा चोक पॉईंट आहे. असे एकूण जगामध्ये 7 चोक पॉईंट्स आहेत. या 7 पैकी 3 चोक पॉईंट्सवरती इराणचा कब्जा आहे, इराणचं प्रभुत्व आहे, इराणचं वर्चस्व आहे. आणि आता इराणला स्टेट ऑफ हॉर्मुझवरती केवळ आपला मालकी हक्क प्रस्थापित करायचा नाहीये, तर त्याच्यावरती त्यांना फीज आकारायला सुरुवात कर, ज्याला आपण टोल असं म्हणतो. हा टोल ते आकारायला सुरुवात करतात. त्या टोलला त्यांनी सर्व्हिस फीज असं नाव दिलेलं आहे. परंतु जर इराणने असं केलं तर इतर देशांमध्ये जे इतर चोक पॉईंट्स आहेत, 4 चोक पॉईंट्स आहेत, त्याच्याशी संबंधित देश जे आहेत ते देखील अशाच प्रकारचे फीज आकारायला सुरुवात करतील. उद्या मलाक्का स्टेटमधनं इंडोनेशिया, जो मलाक्का स्टेटच्या वरच्या बाजूने मलाक्का स्टेटचे शेजारी जो देश आहे तो उद्या अशा प्रकारची फीज करू शकतो. स्टेट ऑफ तैवान याच्यावरती चायना एखाद्या प्रकारची टोल फीज किंवा टोल आकारू शकतो. त्यामुळे जगभरामध्ये जी सप्लाय चेन आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होईल. त्यामुळे अमेरिकेचा याला स्पष्टपणे विरोध आहे. आणि त्यामुळे अमेरिकेने काय केलं की अमेरिकेने ओमान हा जो देश आहे हा देखील स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये त्याला शेजारी म्हणजे त्याच्याशी लागूनच असणारा देश आहे, तर त्यांनी ओमानची जी समुद्र किनारा आहे आणि त्यांची जी मॅरिटाईम बॉर्डर आहे त्यामधनं एक आणखीन छोटा कॉरिडॉर तयार केला. या कॉरिडॉरला ओमान मॅरिटाईम ट्रान्झिट कॉरिडॉर असं म्हणतात. आणि हा कॉरिडॉर थोड्या काळासाठी याला इंटरनॅशनल मॅरिटाईम बोर्डाची मान्यता पण अमेरिकेने घेतली. आता हा जो ओमानचा म्हणजे तुम्ही जर नकाशामध्ये स्टेट ऑफ हॉर्मुझ पाहिला तर स्टेट ऑफ हॉर्मुझच्या दक्षिणेला ओमान येतो आणि दक्षिणेला तो ओमानच्या जवळचा जो समुद्र किनारा आहे त्याच्यावरनं सेफ पॅसेज अमेरिकेने काढून दिला आणि त्या सेफ पॅसेजमधनं जहाजं जायला सुरुवात केली. याचा फायदा असा होता की हा जो सेफ पॅसेज आहे ज्याला ओमान मॅरिटाईम ट्रान्झिट कॉरिडॉर असं म्हणतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची फीज द्यावी लागणार नाही, कोणत्या प्रकारचा टोल द्यावा लागणार नाही. आणि त्यामुळे इराण चिडला. इराणने सांगितलं की अशा प्रकारचा तुम्हाला कोणताही एखादा सब कॉरिडॉर हा स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये तयार करता येणार नाही. आम्ही जो रूट सांगू त्याच रूटनी सगळी जहाजं गेली पाहिजेत. आणि ज्या वेळेला 3 जहाजांवरती इराणने अटॅक केला 2 दिवसांपूर्वी, हे तिन्ही जहाज जे आहेत मग त्याच्यामध्ये ते एक सौदी अरेबियाचं होतं, कतारचं होतं, हे सगळे त्या ओमानच्या ट्रान्झिट कॉरिडॉरमधनं जात होते आणि त्यामुळे त्याच्यावरती हल्ला इराणकडनं झाला. त्यामुळे आता जो संघर्ष निर्माण झालेला आहे, आता इराणने जे ब्लॉकेड स्टेट ऑफ हॉर्मुझचं केलं त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे इराणच्या या मालकी हक्काला अमेरिकेने चॅलेंज केलेला आहे आणि ओमानचा एक कॉरिडॉर स्वतंत्र त्यांनी तयार केला जो
अजिबात इराणला मान्य नाहीये आणि म्हणून इराणनी पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड हे केलेलं आहे आणि जगभरातल्या चिंता प्रचंड वाढलेल्या आहेत. गेल्या 48 तासांमध्ये तेलाची किंमत जी साधारणतः 68 ते $70 प्रति बॅरल ही झाली होती ब्रेंट क्रूड ऑइलची, ती अचानक वाढून 76 ते $77 पर्यंत गेली आहे. आज सकाळी त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड ऑफिशियली घोषित केलेलं आहे. हे जेव्हा होईल तेव्हा आता कदाचित तेलाची किंमत ही $80-90 पर्यंत जाऊ शकते. पुन्हा जर हे ब्लॉकेड कंटिन्यू राहिलं तर जसा पहिले प्रकार घडला $100 पर्यंत तेलाची किंमत जाऊ शकते. आता मित्रांनो लक्षात ठेवा की प्रत्येक देशाची आपली ऑइल साठवून ठेवण्याची क्षमता आहे, त्यांच्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी आहे. जसं मी मागे माझ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं की भारताची तेल साठवून ठेवण्याची क्षमता साधारणतः 75 दिवसांपर्यंत आहे, जपानची 200 दिवसांपर्यंत आहे, चायनाची 400 दिवसांपर्यंत आहे. त्यानुसार ते तेल साठवून ठेवू शकतात. मग त्याच्यामध्ये पब्लिक स्टोरेज सिस्टम आहे, प्रायव्हेट स्टोरेज सिस्टम पण आहेत. आपल्याकडे सदर्न बॉर्डरला आपल्या भारताच्या अशा प्रकारच्या पब्लिक स्टोरेज सिस्टम पण मोठ्या प्रमाणावरती आहेत. आता मुद्दा असा आहे, पण गेल्या 3-4 महिन्यांपासून ही जी सप्लाय चेन आहे ही सप्लाय चेन पूर्णपणे डिस्टर्ब झाल्यामुळे जगामध्ये अनेक देशांमध्ये जो त्यांचा स्टॉकपाईल आहे, म्हणजे जे तेल साठवून ठेवण्याचं त्यांचं आहे, त्याचं प्रमाण आता कमी कमी व्हायला लागलेलं आहे. जरी ह्या 21 दिवसांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा तेलाचं सप्लाय चेन सुरळीत झालेला असला तरी देखील इतका तो एवढा मोठा साठा पुन्हा रिप्लेनिश करणं हे अजूनही देशांना शक्य झालेलं नाहीये. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे, तो काय आहे की ज्याला डार्क फ्लीट असं म्हणतात. मित्रांनो, डार्क फ्लीट म्हणजे असं आहे की जे प्रामुख्याने असे प्रकारचे व्हेसल्स असतात की ज्यांच्यावरती जी जुनी झाली, ज्यांच्यावरती एखाद्या वेगळ्याच देशांचा फ्लॅग असतो आणि प्रामुख्याने म्हणजे ते फ्लॅग घेण्याचे सुद्धा पैसे दिले जातात आणि मग त्याला डमी फ्लॅग त्या ठिकाणी लावला जातो आणि त्या ज्या डार्क फ्लीट्स या रात्रीच्या अंधारामध्ये प्रवास करतात आणि मुख्य म्हणजे त्यांची जी ट्रान्सपॉन्डर्स असतात ती रात्रीच्या वेळेला बंद केली जातात, त्यामुळे ती रडारमध्ये येत नाहीत, ती कॅच केली जात नाहीत आणि म्हणून अशा प्रकारचे डार्क फ्लीट्स गेल्या 21 दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं गेली. अर्थात हे जे डार्क फ्लीट्स आहेत हे आता पूर्णपणे बंद होतील. याचं कारण तुम्हाला सांगतो की तोपर्यंत ह्या 21 दिवसात इराणकडनं ब्लॉकेड झालेलं नव्हतं, आता ते ब्लॉकेड ऑफिशियली डिक्लेअर झालेलं आहे. त्यामुळे डार्क फ्लीट देखील पास होणं हे आता प्रचंड अवघड झालेलं आहे. अमेरिका आता काय मूव्ह घेतं याच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे. कदाचित अमेरिका आणखीन डबल ब्लॉकेडचं डिक्लेरेशन करू शकतं, कदाचित मिलिटरी ॲक्शन घेऊ शकतं. आता मुद्दा असा आहे की मग अमेरिका 21 दिवस झाले हे टॉक चाललेले होते सगळं असताना जसं ह्या 21 दिवसांमध्ये अमेरिकेने ओमानचा कॉरिडॉर तयार केला, तर अमेरिका नेमकी काय अपेक्षा करत होता? अमेरिकेला हे अँटिसिपेशन नव्हतं का की इराण परत हे सगळ्या गोष्टी करू शकतो? तर मित्रांनो, अमेरिकेला ह्या 21 दिवसांमध्ये एका गोष्टीची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा अशी होती की हे जे गल्फ देश आहेत, म्हणजे अमेरिका सध्या असं चित्र आहे की अमेरिका एकटा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड रिलीज करण्यासाठी भांडतोय. आता बाकी देश ज्याच्यातनं खरं ते अफेक्टेड आहेत, म्हणजे मग चायना असेल, जपान असेल, साऊथ कोरिया आहे, भारत पण फॉर दॅट मॅटर आहे, युरोपियन देश आहेत, परंतु या संघर्षात कोणी पडायला तयार नाही आहे. ते असं म्हणतात की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड जेव्हा झालेलं होतं त्यावेळेला देखील इराणशी ते बोलत होते. ह्या 21 दिवसांमध्ये काय झालं की या 21 दिवसांमध्ये अमेरिकेची अपेक्षा अशी होती की त्याचे जे गल्फ देशातले मित्र आहेत, मग सौदी अरेबिया आहे, UAE आहे, कतार आहे, हे देश पुढे येतील, कुवेत आहे, हे देश पुढे येतील आणि अमेरिकेला मदत करतील आणि एक जॉईंट फ्रंट तयार होईल इराणच्या विरुद्ध. परंतु तसं काहीही 21 दिवसांमध्ये घडलं नाहीये. युरोपियन देश देखील याच्या विरुद्ध आवाज रेज करत नाहीयेत. उलट इराण जी $2 मिलियन फीज आकारतोय ते टोल युरोपियन देश गुपचूपपणे देत आहेत, कोणीही त्याच्यावरची ऑब्जेक्शन घेत नाहीये. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा राग का वाढलेला आहे की कोणीही त्यांच्या मदतीला यायला तयार नाहीये आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प आता आणखीन जास्त चवताळलेले आहेत आणि आता हा संघर्ष येत्या काळामध्ये जरी टॉक चालले असले, टॉक्सला यश येत नाहीये. हा मूळ संघर्ष आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती कोणाचे सॉव्हरीन राईट्स आहेत आणि त्याच्यावरनं हा संघर्ष हा आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. आता माहिती नाही की हा ब्लॉकेड किती काळ चालेल. इराणने डायरेक्ट अटॅक करायला सुरुवात केलेली आहे. आज सकाळपासून हा ब्लॉकेड जो आहे हा सुरू झालेला आहे. हा ब्लॉकेड 7 दिवस जरी चालला तरी तेलाच्या किमती या $80 ते $90 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात. हा जसा जसा वाढत जाणार ब्लॉकेड तसं तसं ग्लोबल सप्लाय चेन जी आहे, ब्रेंट क्रूड ऑइलची ऑइल सप्लाय चेन जी आहे
ती प्रामुख्याने अफेक्ट होत जाणार. मी भारताच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच तुमच्या पुढे. मात्र अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो की भारताने हा सगळा संघर्ष सुरू झाल्यानंतर आपली स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदललेली आहे. आपण आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती ऑइलसाठी का विना फारसं डिपेंडंट नाही आहोत, हे लक्षात ठेवा. गेल्या साधारणतः 3 महिन्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींकडनं आपण खूप मोठा धडा घेतला आहे. आपण आजही आपला जो टोटल ऑइल इम्पोर्ट आहे, साधारणतः प्रति दिवशी 50 लाख बॅरल्स एवढा आपला ऑइल इम्पोर्ट आहे. आजही आपण 50% ऑइल हे रशियाकडनं इम्पोर्ट करतो आहोत. अगदी ह्या 21 दिवसांमध्ये रशियाकडनं भारताने जे तेल घेतलं त्या आपल्या एकूण तेलाच्या आयातीच्या 52% एवढं होतं. त्यामुळे ऑइलवरचं डिपेंडन्सी आपण जरी काही प्रमाणात कमी केलेली असली तरी देखील गॅसवरनं मात्र जो आपला कुकिंग गॅस आहे, आपला कमर्शियल गॅस आहे, विशेष करून LNGच्या बाबतीमध्ये आहे, या CNGच्या बाबतीमध्ये आहे, आपण आजही 90% डिपेंडंट हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती आहोत. त्यामुळे जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड आणखीन काही काळ चाललं तर भारतासह जगाला त्याची पुन्हा एकदा मोठी किंमत चुकवावी लागेल.